नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एक नवीन व्हिडिओ बघणार आहोत की रिएक्शन ऑफ ऍसिड विथ ऑक्साइड्स ऑफ मेटल। तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण एक एक्सपेरिमेंट केला होता, एक प्रयोग केला होता। त्या प्रयोगामध्ये असं सांगितलं होतं की बाबा जेव्हा एखाद्या याच्यामध्ये की मॅग्नेशियम जे मेटल आहे त्याच्यामध्ये डायल्यूट HCl ऍड केलं तर आपल्याला मिळणार जे MgCl2 S2 ही रिएक्शन मिळेल। Mg2HCl MgCl2 S2 अशी रिएक्शन आपल्याला मिळते। आपण S2 मध्ये मॅग्नेशियम मेटल घेतलं होतं, रिबन घेतलं होतं, तुकडे घेतले होते। त्याच्यामध्ये डायल्यूट HCl टाकलं आणि डायल्यूट HCl टाकल्या एक ट्यूब तिच्यामध्ये ठेवली होती आणि त्याच्या समोर एक जळती मेणबत्ती धरली। ती जळती मेणबत्ती जास्त प्रकारे जळू लागली, म्हणजे याचाच अर्थ काय काय मॅग्नेशियम रिएक्ट्स विथ this dilute HCl. This gives MgCl2 magnesium chloride and hydrogen gas. Magnesium chloride and hydrogen gas. Okay, means what? Mg is magnesium is reacts with 2HCl. That gives MgCl2 plus H2. This H2 is what? Hydrogen gas. Hydrogen gas is what? HCl. H2 is the hydrogen gas. H2 is the hydrogen gas. This hydrogen gas is highly inflammable. Highly inflammable gas means जास्त ज्वलनशील आहे। कसला आहे? जास्त ज्वलनशील हा काय आहे? गॅस आहे। ओके, यू अंडरस्टँड? म्हणजे तुम्हाला कळालं आहे की बाबा मॅग्नेशियमची रिएक्शन जेव्हा तुम्ही हायड्रोक्लोरिक ऍसिड बरोबर करता तेव्हा मॅग्नेशियम क्लोराइड आणि H2 गॅस तयार होतो। H2 गॅस इज अ हायड्रोजन गॅस, इज अ इनफ्लेमेबल गॅस, इज अ इनफ्लेमेबल गॅस। ओके, आता पुढं काय सांगितलं बघा। आता हे झाल्यावर आपल्याला दुसरं पुढचं बघायचं आहे। आपण काय केलं होतं म्हणजे हा डायल्यूट HCl याची रिएक्शन आपण मॅग्नेशियमची केली होती। आता मला आपल्याला उलटं करायचं, उलटं म्हणजे वेगळं करायचं। काय करायचं आहे? उलटं म्हणजे तेच करायचं आहे, पण ऍसिडची रिएक्शन आता आपण ऑक्साइड्स ऑफ मेटल बरोबर करायचं। ऑक्साइड्स ऑफ मेटल ऍसिडची रिएक्शन कशाबरोबर करायची आहे? ऑक्साइड्स ऑफ मेटल। The acid reacts with oxides of metal. Oxides of metal म्हणजे काय? त्याच्याबरोबर ऑक्सिजन असतो। काय असतो? ऑक्साइड म्हणजे ऑक्सिजनचं प्रेझेन्स असतं। ऑक्साइड म्हणजे ऑक्सिजन तिथं असणं। ऑक्साइड म्हणजे काय? ऑक्सिजन त्याच्यामध्ये असणं। त्या धातू बरोबर मेटल बरोबर ऑक्सिजन असतं। तर काय सांगितलं बघा, एक प्रयोग केलेला आहे। टेक अ सम वॉटर इन टेस्ट ट्यूब. टेक अ सम वॉटर इन टेस्ट ट्यूब म्हणजे एका परीक्षणामध्ये थोडंसं पाणी घ्या। एखाद्या परीक्षणामध्ये थोडंसं काय घ्यायला सांगितलं आहे? थोडं पाणी घ्यायला सांगितलेलं आहे। तर पुढे काय सांगितलं आहे? ऍड लिटल रेड ऑक्साइड टू इट. रेड ऑक्साइड नावाचं एक केमिकल आहे जो सॉलिड असतो। सॉलिड म्हणजे काय? स्थायी पदार्थामध्ये स्थायी रूपात असतो। मग आता ऍड लिटल रेड ऑक्साइड टू इट म्हणजे थोडं प्रमाणात रेड ऑक्साइड त्याच्यामध्ये मिक्स करायचं आहे या वॉटरमध्ये, या पाण्यामध्ये। Now add small quantity of dilute HCl2. म्हणजे काय काय केलं बघा, पहिला काय केलं? वॉटर घेतलं, वॉटर मध्ये H2O घेतलं। H2O मध्ये काय ऍड केलं आपण? रेड ऑक्साइड। H2O मध्ये काय ऍड केलं आपण? रेड ऑक्साइड। रेड ऑक्साइड म्हणजे त्याचा फॉर्म्युला आहे Fe2O3। Fe2O3 म्हणजे पाण्यामध्ये तुम्ही Fe2O3 ऍड केला तर तुम्हाला मिळणार काय? पुढे जाऊन काही गोष्टी तुम्हाला त्याच्यामध्ये तयार झालेले दिसते। तर ते पुढे आपण रिएक्शन येणार आहे त्याची। म्हणजे तुम्ही काय केला? पाण्यामध्ये Fe2O3 ऍड केला। पाण्यामध्ये Fe2O3 ऍड केला म्हणजे वॉटर मध्ये रेड ऑक्साइड टाकला आणि रेड ऑक्साइड प्लस आणि काय करायचं तुम्हाला त्याच्यामध्ये काय टाकायचं? डायल्यूट HCl, स्मॉल क्वांटिटी ऑफ डायल्यूट HCl। काय टाकणार? स्मॉल क्वांटिटी ऑफ डायल्यूट HCl म्हणजे पाण्यामध्ये रेड ऑक्साइड टाकला, रेड ऑक्साइड नंतर त्याच्यामध्ये डायल्यूट HCl टाकलं म्हणजे विरल हायड्रोक्लोरिक आम्ल टाकलं। नाउ ऍड अ स्मॉल क्वांटिटी ऑफ डायल्यूट HCl, शेक द टेस्ट ट्यूब। टेस्ट ट्यूब काय करायचं? शेकिंग करायचं, मिक्स करायचं, असे त्याच्यानं असे मोमेंट करायचे त्यांची आणि ऑब्झर्व म्हणजे शेक करून त्याचं निरीक्षण करा। शेक करायचं त्या टेस्ट ट्यूबला आणि त्याचं निरीक्षण करायचं, त्याचं ऑब्झर्वेशन करायचं आहे तुम्हाला। ठीक आहे, म्हणजे काय केलं? रेड ऑक्साइड घेतला, पाण्यामध्ये मिक्स केला, डायल्यूट HCl टाकलं, शेक केलं आणि तुम्हाला ते ऍब्सॉर्ब करायचं आहे की त्याच्यामध्ये काय फरक पडतो।
तर काय होईल, डज द रेड ऑक्साइड डिसॉल्व इन वॉटर, तुम्हाला स्पष्टतेने विचारले की डज द रेड ऑक्साइड डिसॉल्व इन वॉटर, म्हणजे प्रश्न काय विचारलाय त्यांनी की रेड ऑक्साइड हा पाण्यामध्ये विरघळेल का, बरोबर, रेड ऑक्साइड हा पाण्यामध्ये विरघळेल का असं विचारलेलं आहे. डिसॉल्व म्हणजे काय, विरघळतो का. दुसरं विचारलंय व्हॉट चेंज टेक प्लेस इन अ पार्टिकल ऑफ रेड ऑक्साइड ऑन डायल्यूट HCl. पहिला प्रश्न काय विचारला, रेड ऑक्साइड पाण्यामध्ये मिसळला का. दुसरा प्रश्न असा विचारला की काय बदल घडतात रेड ऑक्साइड मध्ये किंवा रेड ऑक्साइडच्या घटकामध्ये काय परिणाम घडतं जेव्हा त्याला डायल्यूट HCl मध्ये ऍड केलं जातं, जेव्हा त्याला डायल्यूट HCl मध्ये ऍड केला जातो, मिक्स केलं जातं, तेव्हा त्याच्यावर काही परिणाम होतो का असं त्यांनी विचारलेलं आहे. म्हणजे आतापर्यंत रेड ऑक्साइड पाणी टाकलं, डायल्यूट HCl टाकलं, शेक केलं, ऍब्सॉर्ब केलं, म्हणजे निरीक्षण केल्यावर आपल्याला असं दिसलं की बाबा रेड ऑक्साइड डिसॉल्व होत नाहीये किंवा तो होतो का ते बघायचं आहे, किंवा रेड ऑक्साइड मध्ये HCl टाकल्यावर त्याच्या रेड ऑक्साइडच्या पार्टिकलवर, म्हणजे कुणाच्या पार्टिकलवर, रेड ऑक्साइडच्या पार्टिकलवर काय परिणाम होतो का ते बघायचं आहे. रेड ऑक्साइडच्या पार्टिकलवर काय त्याच्यामध्ये परिणाम होतात का ते बघायचं आहे. ठीक आहे, तर बघूया त्याच्यामध्ये काय परिणाम होतो का. आता रेड ऑक्साइडचं केमिकल फॉर्म्युला काय दिलं बघा. रेड ऑक्साइड केमिकल फॉर्म्युला Fe2O3. रेड ऑक्साइडचा केमिकल फॉर्म्युला काय, Fe2O3. Fe2O3 is a formula of red oxide. Is a formula of red oxide. Fe2O3 म्हणजे दिलेला आहे बघा. This is a red oxide. Water insoluble red oxide. Water insoluble आहे. मग पहिल्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालं की रेड ऑक्साइड डिसॉल्व होतो का वॉटर मध्ये असं विचारलं तर तो कसा आहे, इनसोल्युबल आहे. इनसोल्युबल म्हणजे तो मिक्स होत नाही म्हणून सांगितलेलं. वॉटर इनसोल्युबल रेड ऑक्साइड, वॉटर इनसोल्युबल म्हणजे तो पाण्यात मिक्स होत नाही, इनसोल्युबल म्हणजे तो रेड ऑक्साइड पाण्यात मिक्स होत नाही. पर जेव्हा तो रिएक्ट्स विथ HCl प्रोड्यूस वॉटर इनसोल्युबल सॉल्ट लाइक Fe2Cl3. आणि दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला काय चेंज होतं असं विचारलं, त्याचं उत्तर काय सांगितलं बघा. पहिलं समजलं की वॉटर इनसोल्युबल आहे, वॉटर इनसोल्युबल म्हणजे पाण्यात मिक्स होत नाही. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं तुम्हाला रेड ऑक्साइड जेव्हा HCl मध्ये मिक्स केला जातो तेव्हा वॉटर इनसोल्युबल सॉल्ट तयार होतं. वॉटर इनसोल्युबल सॉल्ट म्हणजे काय, अविद्राव्य असे क्षार तयार होतात. कोणाचे, रेड ऑक्साइडचे. मग रेड ऑक्साइडचं रूपांतर FeCl3 मध्ये होतं. रेड ऑक्साइडचं रूपांतर कशामध्ये होतं, FeCl3 मध्ये झालेलं आपल्याला इथं दिसतं. रेड ऑक्साइड कन्वर्टिंग टू FeCl3. रेड ऑक्साइड कन्वर्टिंग टू FeCl3. समजलं. म्हणजे जेव्हा तुम्ही याला पाण्यामध्ये टाकलाय रेड ऑक्साइडला तेव्हा तो इनसोल्युबल झाला, पाण्यात मिक्स झाला नाही. पण पुढे जाऊन हा FeCl3 ची रिएक्शन HCl बरोबर म्हणजे हायड्रोक्लोरिक ऍसिड बरोबर झाली आणि HCl बरोबर झाल्या सुद्धा, HCl बरोबर झाली सुद्धा तर काय होईल, पुढे जाऊन FeCl3 याचा इनसोल्युबल सॉल्ट तयार झाला. इनसोल्युबल सॉल्ट तयार झालेले आहेत म्हणजे अविद्राव्य असे क्षार तयार झाले. अविद्राव्य असे काय तयार झालेले आहेत, क्षार तयार झालेले आहेत. जे वॉटर इनसोल्युबल रेड ऑक्साइड रिएक्ट्स विथ HCl प्रोड्यूस वॉटर इनसोल्युबल सॉल्ट मीन्स FeCl3. ओके, पुढे दिस गिव्स येलोइश कलर टू वॉटर. म्हणजे जेव्हा रेड ऑक्साइड मध्ये HCl टाकला आणि HCl टाकल्या वॉटर इनसोल्युबल सॉल्ट म्हणजे FeCl3 तयार झालं. वॉटर इनसोल्युबल सॉल्ट कोणता आहे, FeCl3 तयार झालं. जेव्हा ते तयार झालं तेव्हा त्याचा रंग येलोइश कलर होता. कसला कलर होता त्याचा, येलोइश म्हणजे पिवळा कलरचा हा असा एक सबस्टन्स, असा एक पदार्थ तयार झाला. द केमिकल रिएक्शन इज, आणि त्याची केमिकल रिएक्शन, त्याची जर तुम्हाला केमिकल रिएक्शन बघायची असेल तर ती केमिकल रिएक्शन बघा अशी आहे. Fe2O3 म्हणजेच काय, रेड ऑक्साइड. रेड ऑक्साइड मध्ये तुम्ही नंतर काय केला, 6HCl म्हणजे दिस इज द नंबर ऑफ ॲटम ऑफ हायड्रोक्लोरिक ऍसिड. म्हणजे हायड्रोक्लोरिक आम्लाचे अणूंची संख्या दिलेली आहे. हायड्रोक्लोरिक आम्लाच्या अणूंची संख्या दिलेली आहे 6HCl. काय तयार होतं पुढे जाऊन 2FeCl3 तयार होतं. 2FeCl3 म्हणजेच काय, वॉटर.
insoluble salt. वॉटर इन्सोल्युबल साल्ट म्हणजे 2FeCl3 तयार झाले तर वॉटर इन्सोल्युबल साल्ट आणि पाणी वेगळं झालं, कारण पाण्यात मिक्स होत नाही म्हणून हा वेगळा झालेला आहे. आणि अशा प्रकारे तुम्हाला वॉटर इन्सोल्युबल साल्ट मिळतात. काय म्हणतात? वॉटर इन्सोल्युबल साल्ट इथं तयार झालेले तुम्हाला इथं दिसतं. समजलं? तर हा हे आजच्या याच्यामध्ये हे काय सांगितलं यांच्याबद्दल की वॉटर इन्सोल्युबल साल्ट इथं काय होतात? तयार झालेले आपल्याला दिसतात. ओके, आता पुढे काय करायचं बघा, आपल्याला दोन गोष्टी पाहायच्या आहेत. त्या गोष्टी काय आहेत बघा, की हा झाला वॉटर इन्सोल्युबल साल्टच्या बाबतीत, वॉटर इन्सोल्युबल साल्टच्या बाबतीत. ओके, आता दोन याच्यामध्ये वॉटर इन्सोल्युबल साल्ट तयार झाल्यानंतर 2FeCl3 तयार झालं. 2FeCl3 इथं तयार झालेलं आहे.